बापा काकीजी एकटेच आल्या, लक्ष्मीला काऊन नाही आणलं सोबत? कोणता मी ना शांताच्या घराकडे जात होते. शांता रस्त्यातच मिळाली तर तिच्यासोबत रस्त्यातच बोलणं झाला. ते गेली बापा रजनीच्या घरी, तर ह्या मोठ्या बाई होत्या समोर, तर आवाज दिला तर म्हणून आली इकडे. मग कशासाठी जात होत्या तर काकू ताईच्या इथं? आंबे घ्यासाठी. काल आणलं ना विकायसाठी, घेतलं नाही? मी घेतली आंबे. हे लक्ष्मीची आईनं सांगितलं मिळतील तर घ्याल म्हणून विचारायला गेली होती, तर संपले म्हणते आता आंबे. मंजुळा विहीनबाईला आणत नाही का रसाईसाठी? आताच लवकर आणून टाकावं बापा, मग ना 6व्या महिन्यामध्ये शेतीचे कामं चालू होतात. तुलाही वेळ नाही भेटत. तुझी विहीनबाई शेतकरीनच आहे, तिलाही वेळ नाही मिळणार. मोठी बाई लक्ष्मीला आणायसाठी येणार आहेत आज सायंकाळी. बापा मंजुळा बाईच आहे तू, आता आणायला येत आहेत म्हणते. रसाईसाठी कधी आणशील तर विहिनीला, मग त्या तुला नेतील. आताच ते 8-10 दिवस आहे वेळ, मग कुठं वेळ मिळणार आहे का? त्याच्यापेक्षा मंजुळा फोन करून घे विहिनीला, म्हणा आम्ही आणायसाठी पाठवतो म्हणा रसाईची, तर कोण कोण येतात तर तयारीत राहा म्हणा. 2 दिवस थांबतील ना, मग घेऊन जातील वाटल्यास आपल्या पोरीला सोबतच, म्हणजे रसाई होऊन जाते नाही का? हो मोठी बाई बरोबर म्हणून राहिल्या तुम्ही, मला तर काही आठवलंच नाही बाबा असा. नाही मंजुळा, रसाईचा ना जेवढा लवकर केला ना तेवढा चांगला होते, मोकळे होऊन जाते माणूस. हो काकू आई बरोबर बोलत आहेत. रसाईचे आणायला विहिनी बाईला पाठवून द्या. बस काकू मी चहा बनवते. नाही हो बापा कोणता आता राहू दे चहा. आता मोठी बाईनं म्हणलं ना मला, तर आता असं लागते पटकन जावा घरी आणि यांच्याजवळ सांगावा, फोन लावून मागावा आणि बोलवून टाकावा. हो बोलून घे बाबा, बोलून घे. आजची तयारी आहे म्हणते ना त्यांची याची, आता इकडून पाठवून घे. महादेव भाऊल ना पाठवून घे, चालले जा म्हणावा. हो आणायसाठी तर जावं तर लागेलच. आता होते ना काकू चहा, किती वेळ लागते? नाही कोणता आता राहू दे, मग नंतर पिईन चहा. बरं झाला बापा आता आली तर तुमच्या घरी. गोष्टामध्ये चर्चा निघून गेली. आता जाऊन सांगते यांना आणि फोन लावून मागते, विहिनीबाई सोबत बोलून घेते. कोणतं 1 ग्लास पाणी देऊन दे बापा, चहा वगैरे राहू दे. हो ठीक आहे काकू आणते. पार्वती, महादेव भाऊ सोबत झाला माझ्या बोलणं, म्हटलं आज येत आहेत म्हटलं सायंकाळपर्यंत घ्यासाठी. मी काय म्हणतो, आपण तर चालला लक्ष्मीला आणायला, तर विहीनबाईला पण आणून टाकू ना रसाईची. मग कुठं वेळ मिळेल आपल्याला नंतर. कसे म्हणता तुम्ही? आता पाय बापा, तू तर तसं सांगावं नाही लागेल का त्यांना, तसं त्या तयारीमध्ये राहतील नाही का? हो माझा विचार आहे सोबतच आणून टाकावा सासवा सुनांना. अजून कोणी येतात का तर सांगतील विहीनबाई, रसाईसाठी आणून टाकावा म्हणतो मी. माझा विचार आहे असा. आता बोलली काऊन नाही तू विहीनबाई सोबत? लावली होती मी त्याच्यासाठीच फोन, तर लक्ष्मी सोबतच बोलणं झाला, तिच्या सासूसोबत बोलणं झालाच नाही. लावा बरं लक्ष्मीच्या मोबाईलवर, लावा बरं फोन. अरे लक्ष्मीच्या मोबाईलवर कशाला फोन लावायचा? सरळ इवायाच्याच मोबाईलवर लावतो ना फोन. हो लावा, बोलून टाकते मी. कसा हा रसाईचा कार्यक्रम करून टाकू. आता 6वा महिना लागायला काही जास्त दिवस आहेत नाही. 6वा महिना लागला की बस कास्तकारीचे दिवस सुरू होतात. पार्वती घे, रिंग जाऊन राहिली, घे बोल. भाऊ उचलतील ना फोन, तुम्ही आधी बोला ना. अरे हो खरा. रामरामजी भाऊ. रामरामजी रामराम. अजी भाऊ मी आता फोन लावणारच होतो तुम्हाला. हो का? मंजुळा म्हणत आहे बोलायचं आहे म्हणून बाईसोबत. द्या ना तर फोन द्या, मी देतो पार्वती जवळ. हो हे घ्या बोला. हॅलो बाई. राम राम येईन बाई. राम बाई राम. कुठं गेले होते तर बाई? मगाशी फोन लावली होती, लक्ष्मी सोबत बोलली, तुमच्यासोबत बोलीन म्हटले तर काही बोलणं झालंच नाही. हो सांगत होती लक्ष्मी, मग लावून दे म्हटले फोन, तर म्हणते बाबा आता बाहेर गेले आहेत म्हणते, मग नंतर लावून देईन म्हणाले. तर आता यांना तसे मी सांगतच होती, तर म्हणतात की लावून देऊ का म्हणतात फोन, तर तेवढ्यातच तुमचा फोन आला. हो का? झालं जेवण वगैरे? हो जेवण मगाशीच झाला. आता बाई मी का म्हणते, आता आम्ही तर लक्ष्मीला घ्यायसाठी येत आहोत, तर तुम्हाला पण मग यावं लागेल रसायची म्हणून, तर हेच सांगायचं होतं म्हणून मी मगाशी म्हटली लक्ष्मीला फोन दे बाई. हो का? लक्ष्मीनं तर काही सांगितलं नाही. आंबे सांगितलं मम्मीनं म्हणून सांगितलं बाबा. मी म्हटली आता पोरीबारी जवळ का सांगायचं आहे, तुमच्यासोबतच सरळ बोलीन म्हणत होती. बाई मी का म्हणते, तुम्ही आधी या रसायची म्हणून. मी यांना पाठवते, आता तुमची तयारी आहेच आजची, मी यांना घ्यासाठी पाठवते. किती जणी येता तुम्ही ते सांगून द्या, मग तसे साधन करून यावं लागेल. असे नका समजू बाबा की मी म्हटली म्हणून आता बाई म्हणून राहिल्या म्हणून. नाही तसं काही नाही. आता रसायची तर बोलबाच लागते ना. मग कसं आहे, 10-15 दिवस गेले की आपल्या कास्तकारीचे दिवस सुरू होतात. हा रसाईचा कार्यक्रम करून टाकला तर परवडते नाही का आताच. हो तर म्हणूनच म्हणते यांना पाठवते मी घ्यासाठी. आणि मग तुम्ही कधी याल रसायची म्हणून? आता तुम्ही लक्ष्मीला घेऊन जाल ना, तिच्या गाव तर झाला 8 दिवसाचा, की मग आम्ही येऊन जाऊ रसायची म्हणून. हो जमते, तसं पण जमते. किती जणी येऊन राहिले मग तसे सांगा बाबा तुम्ही.
आता माझ्या जाऊला विचारते. आता माझी मोठी ताई तर येतच आहे म्हणा. हो विचारा तसं. मग आता गाडी वगैरे करावं लागेल. गाडी कशाला करता, तर राहू द्या. माझ्या बहिणीला येणार आहे ना, सोडून देईल तोच. हो का, ठीक आहे. मग हे येतात 2 वाजेपर्यंत पोहोचून जातात. हो हो ठीक आहे ठीक आहे. ठेवते फोन मग. हो बाई ठीक आहे, ठेवा. हो ते रसायची म्हणून आता घ्यासाठी येऊन राहिले. किती वाजेपर्यंत येणार आहेत? आता निघतील 2 वाजेपर्यंत येतील ते. आता स्वयंपाक वगैरे करून ठेवा लागेल. तू तर म्हणत होती ना त्यांना आधी आणू म्हणून आपण. मी म्हटली तशी, पण आता ते येत आहेत ना घ्यासाठी. मग आता का नाही म्हणू का, त्या मग नंतर येऊ म्हणतात. ठीक आहे ना, बनव ना मग स्वयंपाक बनव. हो बनवतो. मोठी बाई येत आहेत का तर विचारून घेते त्यांना. हो जाऊन विचार तू. आता का बनवू बापा भाजीचा. जा बरं पटकन पनीर आणून द्या बरं घेऊन. पनीरची भाजी, पुऱ्या भाजी बनवून टाकतो थोडा थोडा. हो ठीक आहे, आणून देतो. आणि दिनेशला लावा बरं फोन, निघाला का तर. हो लावतो. कसा झाला शांतताई चहा? चांगला झाला ना रजनी, मस्त झाला. चायपत्ती जास्त आता नाही झाली? नाही बरोबर आहे, कडक झाला मस्त. दुर्गाला आता आवडली की नाही तर माहित नाही. ते बाई हाटलाची चहा पिणारी का शांतताई? दररोज हॉटेलमध्ये जाऊन चहा पिते का मी? हिरालाल भाऊ आणून देत असतील ना. चहा आणून नाही देत का? हो ते आणून देतात. ते म्हणतात ना घरी शिलाईची मशीन असली आता घरचेच ब्लाऊज शिवून होत नाही, तशासारखी गोष्ट आहे. वाड्याच्या घरी झोपायला पलंग नाही राहत, लोकांच्या पलंगा बनवते, तशी सारखी आमची गंमत आहे. एकही दिवस नाही मिळत बापा ते हाटलाची चहा आपल्याला. हाटलाची चहा नाही मिळत, पण दुधाची चहा तर मिळते ना ताई. कधी वाचला दूध तर आणतात तर मिळून जाते, नाही तर कुठं. घरी एखाद्या दिवशी चहा बनवून मागितला तर कुठला का. असं का? मी तर म्हटली मस्त दुर्गाला चहा मिळत असेल बापा हॉटेलची. दुर्गा जावा ना दुकानामध्ये जावा. ते आणून नाही देत तर दुकानामध्ये जावा ना, पिऊन टाकावा. हो बापा माणसं राहतात, मी नाही जात. आला सोक तर मीच बनवून पिऊन टाकतो. आता रजनी जेवण तर करून आली होती, आता चहाची काही गरजही नव्हती. अशा येता का ताई? कोणत्या निमित्ताने येऊन गेल्या, नाही तर बिलकुल आमच्या घरी तर येतच नाही तुम्ही. हो बाबा कुठं वेळ मिळते. आणि कधी आली तर येते ना चहा तुझ्या घरी. तो बरोबर ठेवली ना लोणचं? हो तिकडे ठेवली टेबलवर मांडून. हे शिटीच ना इचक बिचक करून टाकते. आताच 2-4 पोळी खाऊन टाकला लोणचे मधल्या. थांब बाई 4 दिवसाच्या नंतर खाशीन तर नाही ऐकत पोरगी. खाऊ दे लहान मुलं तसेच राहतात. अरे वा चाय पार्टी सुरू आहे ना. अरे ललिता ताई या. बापा खूप दिवसाच्या नंतर आल्या ना. तुम्हालाही माहित झाला का शांताताई आल्या म्हणून? माहित वगैरे नव्हता, सिटीनं सांगितलं ना आता शांता मावशी आमच्या इथं आल्या आहेत म्हणून येऊन गेली सहजच. चांगला झाला ना आलं तर, अशा तर या नाही. बसा चहा प्या. नाही रजनी राहू दे चहा वगैरे आता. प्या तुम्ही प्या. नाही ललिता ताई आहे चहा. हे सिटी होती घरी तर तिच्यासाठी बनवली. चहा छानली आणि आवाज मारते तर गायब. चहा आहे तर दे बापा मग. मी म्हटली नसेल तर कशाला बनवते, असं नाही का? नाही आहे ताई चहा आहे. रजनी आई घे ना, कप खाली झाला ना. हो ताई द्या. दुर्गा ताई तुमचा कप झाला का खाली? हो घे. शांताताई आज कसे इकडे वाकडे पाय झाले तर? हे रजनी आली होती घरी, लोणचं टाकून द्याल का ताई म्हणून बोलवायसाठी. तर म्हटली टाकून देईन म्हणून आली बाबा. तेच तर म्हटली तुम्हाला कुठं वेळ मिळते कोणाच्या घरी जायला. हो बाबा कामच राहतात ना घरी. बायांना कमी कामं राहतात का सकाळी उठल्यापासून. घ्या ललिता ताई चहा घ्या. हे सिटी तुमच्या घराकडे आली का? नाही रस्त्यानं जात होती तर आवाज मारली मी तिला. खेळायला जातो म्हणे. हे पोरगी ना उन्हाळ्यामध्ये अशी दुपारी घरी नाही राहत, नुसती जाते इकडे तिकडे. रजनी मी चालली घरी. आता यांची यायची वेळ झाली, जेवण करायसाठी येतील. हो ठीक आहे ना आता ताई. रजनी आज तर मस्त स्पेशल चाय बनवली तू. शांतताई आहे म्हणून स्पेशल चाय बनवली का? नाही बाबा जसा रोज बनवते तसाच बनवली. स्पेशल चाय कुठला? बिन दुधाची चहा. नाही पण मस्त कडक चहा झाली. हा घे रजनी कप घे. बापा ललिता मोठ्या लवकर चहा पेली ना. हो ना लवकरच चहा पेला. थंडी होती का? ताई चहा थंडी होती? नाही नव्हती, थंडी नव्हती, गरमही नव्हती, अभी बरोबर होती. रजनी हे दुर्गा काऊन गेली? मी आली म्हणून गेली का? नाही ललिता ताई आली होती ना, खूप वेळची झाला, 1 तास झाला आल्या होत्या तर. आणि आता ते भाऊ पण येतील ना घरी म्हणून गेल्या. तिलाही बोलवली होती का लोणचं टाकायसाठी? नाही त्या तर अशाच आल्या. त्यांच्या तसंच राहते, कोणी आले आमच्या घरी की बरोबर येतात त्या. मान हालते का तर माहित नाही त्यांची. एक बायांची सवयच राहते ना, डुकू पाहतात का पाहतात तर का माहीत. आले कोणी घरी पाहुणे की बरोबर येतात. हो तशीच आहे सवय आहे दुर्गाताईची. नाही व ललिता रजनी तसा वगैरे काही नाही आहे. असं नाही म्हणावं बाबा कोणाविषयी. शांताताई तुम्हाला माहित नाही आहे दुर्गा कशी आहे तर.
ते अशी कोणाच्या घरी जात नाही, बिलकुल नाही जात. कोणी गेले तर मग बरोबर जाते. तिला असं वाटते का वाटते तर का माहीत की माझ्या गोष्टी करतात की काय करतात बाया म्हणून बरोबर जाते. मग नाही नाही तसं नसेल. आता मी आली तर आता येऊन गेली. घरी एकटी राहण्यापेक्षा असं नाही का? नाही नाही शांताताई, तुम्हाला माहित नाही आहे तिची सवय. आम्हाला विचारा ना, आम्ही राहतो तिच्या घराजवळ. पहा बापा आता तुमच्या तुम्ही. शांताताई गुळाच्या टाकले की तेलाच्या टाकून दिले लोणचे? नाही बाबा तेलाच्याच टाकून दिले. शांताताई तुम्ही तेलाच्या लोणच्यामध्ये गुळ नाही टाकत का? आता आवडीनुसार आहे आपल्या. कोणी टाकतात कोणी नाही टाकत. जर थोडा गोड पाहिजेत असेल, गोड तिखट असा तर मग टाकून द्यायच्या 2 बट्ट्या. मी तर गुळाचा वेगळाच बनवते. माझ्या नातवाला खूप आवडते गुळाचा लोणचं. असं नातवा पोरीसाठी बनवली का? हो बाबा आताच फोन आला होता माझ्या नातूचा. आजीसोबत बोलतो म्हणत होता. खरा बोलली का मग? हो बोलली. आंब्याची गोडकडी आहे म्हणाली. मी आता येतो म्हणे खायसाठी. ललिताताई गोडकडी बनवले का आंब्याची? हो रजनी यांना आवडते ना, खूप आवडते. तर 4 आंब्याची बनवली गोडकडी. शांताताई एक विचारायचं होता. का विचारायचं होता? ह्या माझ्या नंदेच्या घरी घेतला का आंबे? घेतला कावेरीच्या घरी? हो घेतला. हो का? तोच म्हणली बापा. नाही तर मग इथूनच नेते घरूनच आमच्या लोणचं. नाही घेतला 2 किलो घेतला. हो तेच म्हटले. रजनी गॅस कशी ठेवली तर तू आणि स्वयंपाक कशी करते मग? ताई अशी आडवी गॅस ठेवला ना, पोळ्या वगैरे लाटायला जमत नाही. छोटासाच आहे ना टेबल, म्हणून तशी ठेवली. आता हळूहळू बनवू बाबा ओटा बिटा. नाही हो बनवशीन हळूहळूच होते कोणताही काम. अरे काकू कुठे चालले? महेश ना काकाजी आता जाताना दिसले ना. आणि तुम्ही कुठे चालले पायी? जाते म्हटले थोडासा भाजीपाला आणते म्हणत होती. बाबा तर काकाजी वगैरे गेले तर त्यांच्याजवळ काम नाही बोलावून टाकले तर? नाही ते आणायसाठी गेले, विहीनबाईला आणायला गेले. बापा काकू तुम्ही तर सकाळी मिळाले होते तर म्हणत होते ना की त्याच येणार आहेत म्हणून आणायसाठी, लक्ष्मीला घ्यायसाठी येणार आहेत म्हणून. हो मग विचार केला की रसाईसाठी आपणच जाऊन आणून घ्यावा विहीनबाईला. तर मग लावली मी फोन. मी म्हटलं पाठवते घ्यासाठी, रसाईसाठी येऊन जा म्हटली. तर ठीक आहे म्हणाल्या. तर म्हणून मग पाठवली. आता असा चांगला झाला ना. आता घरी नारायणही नाही आहे तर म्हटली भाजीपाला आणून घेते घेऊन. काकू लवकर जाऊन पहा, नाही तर मग तो खेड्यावर जाते मिळणार नाही. हो जाऊन बघते. आताशी नेऊन राहिली का तू लोणचं टाकून? हो आता बसली होती तिथेच. ललिताई आली होती का लोणचं टाकायला? नाही बाबा मी अशी जाऊन बसली. मग शांता कांदे आहेत का तुझ्या घरी? मिळतील का कांदे? कांदे तर नाही आहेत काकू, विकायचे. नाही 1 किलो पाहिजेत होते. तसे देऊन देईन ना, थोडासे देऊन देईन. नाही बाबा तसे नाही पाहिजेत, थोडासे देऊन देईन. 1 किलो पाहिजेत का काकू? माहित नाही, विकायचे नाही आहेत ना, जास्त नाही झाले आहेत, पण आता थोडासे देऊन देईन. तुम्ही पण मग कोणताही भाजीपाला निघते तुमच्या वावरामध्ये तर पाठवता ना. आता यावर्षी मी कांदे बिंदे काही लावले नाही. आता लग्न होता घरी तर म्हटलं घरचे कामं करू की ते कांदे बिंदे लावू. कांदे वगैरे वावरात लावला तर जावं लागते ना, बंदर वगैरे येतात. तर लग्नात घेतले असणार ना कांदे? हो घेतला होता ना, संपले कांदे लग्नात घेतला होता. तर आता एखादा कट्टा बोलवून टाकावा लागेल. येतात ना गावामध्ये कांद्याचे कट्टेवाले, घेऊन टाकाल. हो मागच्या हप्त्यात आला होता तर महाग सांगत होता म्हणून नाही घेतले. केव्हा आला होता काकू? दिसला तर नाही ना. मलाही तर घ्यायचं आहे. येईल तर सांगाल बरं, आवाज द्याल मला. हो आता तुमच्या घर चौकात पडते तर काही कोणी विकायला आले की तुम्हाला माहीत होते. हो माहीत तर होते म्हणा. चला ठीक आहे बाबा, मी जाऊन येते. माझी सुनबाई घरी एकटीच आहे. हो काकू या. बरं झालं बाबा आताच आणून राहिले तर रसाईसाठी. नाही तर का त्याच दिवशी तर मी म्हणली होती कावेरी ताईला रसाईसाठी आणत नाही का म्हटली. विचारली तर म्हणत होत्या माहीत नाही म्हणे. हो आता त्या कावेरीला का माहीत, पण मला समजत नाही. मग अशी सकाळी मिळाल्या काकू तर माझ्याजवळ तर काही बोलले नाही आणि अचानक कसं रसाईसाठी आणायला गेले बाबा. विचार केला असतील आता हे 8-10 दिवस आहेत, मग नंतर तसे तिचे कामच लागतील. पेरणी बिरणी सुरू होईल तर आता त्याच्या आणून टाकायच्या रसाईसाठी असा विचार केला असतील. नाही तर तिकडून आला असेल फोन. शांताताई काऊन कांदे नाही विकत का यावर्षी? मागच्या वर्षी तर विकले होते ना. ललिता यावर्षी कुठं कांदे झाले? जास्त झालेच नाही ना. काऊन चोप तर घेऊन लावले होते ना. लावली होती बाबा आपण, पुष्कळ चोप नेले. मागच्या वर्षी तुझ्या इथली चोप नेली होती तर मस्त कांदे झाले होते. 30-40 किलो विकली होती आणि घरी झाले वर्षभर खायला. यावर्षी उलटा महागात पडला माणूस लावून. तेवढी चोप घेतली पैशाची ना, लावली मेहनत वेगळी, तरी कांदे बरोबर झाले नाही. त्याच्यापेक्षा नाही घेतली असती चोप आणि कांदेच घेतली असती ना, तो परवडला असता. मी तर म्हणत होती तुमच्याकडून 20-25 किलो घेऊन टाकीन कांदे. विचारीन म्हणली ना, विचारलेच नाही.
नाही नाही 20-25 किलो कोटले बाबा. हां थोडासे म्हणशील 1-2 भाजायचे तर देऊ शकते. नाही नाही तसे तर आहेत, 1-2 किलो आहेत घरीच. आता गावात येईल कांद्याचा कट्टावाला तर घेऊन टाकावं लागेल. हो घेऊन टाकशील. बाबा शांतताई, ललिताताई, इकडे कुठं चालले बाबा तुम्ही दोघे जणी? अहो कुठं नाही चालला, आता मी घरी येत आहो. शांतताई आपल्या घरी चालल्या. कुठं गेले होते तर? रजनीच्या घरी गेलो होतो आम्ही. हो का? का होतं तर रजनीच्या इथं? काही नाही, ते लोणचं टाकायला बोलवलं होतं तर गेली होती. झालं का तुझं लोणचं टाकून? हो टाकली, मगाशीच टाकले. हां 10 वाजेकडेच. ललिताताई आता मी तुमच्या घरी गेली होती, ताला लावला दिसला बाबा घराला. का म्हणता, कोणतं काम होतं? तुम्ही म्हणत होते ना मिरची घ्यायची आहे तर जाऊन का म्हणत? कोणाच्या तर घरी मिरची आहे म्हणत होते ना? हो हो. तर आता आज काही कपडे बिपडे नाही आहेत तर म्हटली चालले जाऊ. हो का? चल ना तर मग. कोणाच्या घरची मिरची घ्यायला चालले? झाबरू नाही का? त्याची आई आली ना तिकडे, मिरच्या वगैरे करायला गेली होती. आणते ते तिकडून, तर आहेत का म्हणून विचारीन म्हणत होती. असं सकू काकूच्या इथे चालले का? हो मागच्याही वर्षी त्यांच्याकडूनच घेतली होती. आता विचारते म्हटले. सांगशील बरं मग. जास्तची असेल तर सांगशील मग. चला ना तर मग सोबतच तुम्ही पण. असेल जास्तची तर घेऊन टाकाल. नाही हो ललिता, आता घरी जाते मी. खूप वेळची आली आहे इकडे. आता हे सोनूचे बाबा पण वाट पाहत असतील, चहा वगैरे बनवून द्यावं लागेल त्यांच्यासाठी. मग त्यांची वेळ होते वावरात जायची. जा आता तुम्ही दोघी जणी जा. असेल मिरची तर मग सांगशील. ठीक आहे ना, ठीक आहे.